आणि उत्कृष्ट तोडलेला चेंडू कणकणीत चौकार. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. मलिंगा, रोहन मलिंगा गायकवाड. रिव्ह्यू घेतलाय. बॉल आहे चला. सुरेख गोलंदाजी. षटक समाप्तीचा इशारा आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. डॉट बॉल. झेल सुटलेला. सुरेख गोलंदाजी. वाइड बॉल. एक धाव. एक धाव. झाले चालू.
चला सामना चालू करून घ्या बाळा, लय वेळ नका लावू. उत्कृष्ट मध्ये तोडलेले चेंडू आणि गॅप मध्ये मारला कणकणीत चौकार. उत्तुंग असा मारलाय षटकार. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. चला सामना चालू करा. आणि झेलबाद सुरेख गोलंदाजी. प्रवीण बाळा हरपळे यांचा उत्कृष्ट झेल. जगदीप परदेशी. आणि उत्तुंग असा मारलाय, बघूया काय होतं ते. झेलबाद जयपाल लोंढे. उगवता तारा. प्रतीक कामटे. आणि उत्तमाचा मारलाय कणकणी षटकार. आणि उत्तुंग मारलाय. हो कणकणी षटकार. चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. मला बाहेर काढते.
विकेट. ओव्हर झालं सांगण्यात येईल. डॉट बॉल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. खूपच चांगली गोलंदाजी केली रोहन गायकवाड. श्रीनाथचा आजचे ओनर सेकंड ओनर अविनाश मस्कुटे इकडे या. प्लेस केला चेंडू आणि दोन धावा. आकाश डवळे कुठं असते तिथे इथून इथं स्टेजवरती या लवकर. आणि झेल सुटलेला कच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शिवम हे सध्याला साधम्यात आहेत. लग्नाच्या जाळ्यात अडकतात ते त्यामुळे त्यांना काय आता समजेना. या अक्षय शेठ हॅलो हॅलो थँक्यू. पुढील चेंडू हे नाना सुंदर प्लेस केलेला नानाने. एका धावेचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण जयपालचं आणि एकच धाव. उत्तुंग टोलला चेंडू चौकार. 1 बाउंस चौकार. सुंदर असा सामना चालू आहे. नवनाथ कामठे टायगर्स विरुद्ध स्वप्नील बाळा गावाने योद्धा. गणेश हरपळेंचा ज्येष्ठ चिरंजीव पैलवान त्याचं नावच मला माहित नाही. वेदांत पहिले एवढं गोड नाव आहे तो वेदांत. आवाज येत नाही. हे बॉल गिरी. ओके ओके
एक नंबर बॉल टाकला. या परत इकडे पंच. मग अनिकेत ये इकडे चल. अरे याला रे माणूस. हम आकाश ढवळे की राह देख रहे. वो अभी तेरे को बोला है ना, वो 5 मिनट में आने वाला है भाई. उसको मैं बोला है बाबा, उसको खाना पीना खाने दो. अरे ते अचानक पुढे चेंडू आणि बाबूने सुंदर असं टोलाने चेंडू बघा काय होतंय. आणि आताची एकच धाव. यावर संघाची धाव संख्या झाली 43. चार ओव्हर झाले. चला शेवटचे षटक घेऊन आलाय तो जयपाल लोंढे. उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणता येईल इथे. धावसंख्या 43. बघू आता स्ट्राईकला आहे पप्पू. गोलंदाजी करण्यासाठी आला जयपाल. जयपाल टू पप्पू. पप्पू टू जयपाल. आणि उत्तुंग बावला षटकार. खणखणीत षटकार याचीच अपेक्षा होती संघाला. आणि पुढील होणारा सामना बापू शेट काळे सनरायझर्स विरुद्ध हेमंत शेट काळे हेमंत शेट झेंडे वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे या लगेच चिडून घ्या. आता कॅच म्हणतोय सुंदर असा प्लेस केलेला चेंडू. संघाची धाव संख्या झाली 49. अमर काळे विनंती संघ कॅप्टन पाटवा आले. अजय काळे आलेले. आकाश बंटे कामठी नाणे फेक करताना डॉट बॉल. बापू शेठ काळे सनरायझर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सुंदर असा मारला षटकार. घ्या पटकन बॉल घ्या. काय वाटतं अजून किती धावा होऊ शकते अंदाज सांगा. 60 बॉल 4 राहिले. 2च राहिले. असं मला की बाबा 55 धावा झाल्या 60 होऊ शकतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. आता पुढील चेंडू आणि बापूने सुंदर असा मारलाय. बघूया काय होतंय. षटकार. यावर संघाची धाव संख्या झाली ती
61 धावा. पुढील चेंडू जयपालचा. धाव संख्या झाली 61. आणि पुन्हा एकदा मारलाय, बघूया काय होतंय. चौकार. यावर संघाची धाव संख्या झाली ती 65 धावा आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. 66 रन्स टू विन बाय स्वप्नील बाळाघवानी योद्धाज. जयपाल लोंढेला शेवटच्या षटकामध्ये चांगली चापटलेली. बॉल घ्या. बाळा बॉल घेतोय समोरच. हा काळा. चला 2 बॅट्समन पाठवा. आणि उत्कृष्ट असा कामठेळीचा मलिंगा देवा कामठे. अयो बाबो. आणि खेळायला आले ते पहिले षटक घेऊन आलाय तो कोळशाच्या गाणीतला हिरा ब्लॅक डायमंड. फुरसंग गावातील अतिशय सुंदर असा खेळाडू. चेहऱ्यावर एकदम कायम त्याचे हसू असतं. आत्ताही बघा तुम्ही त्याकडे दिसतच नाही तो आपल्याला. अयो फक्त शर्ट इकडे बाय येतोय वाटतं बहुतेक. अयो असा ओंकार आबनावे पण उत्कृष्ट असा बॉलर आहे म्हणून त्याची ख्याती आहे. आणि ओंकार नावाचे बॉलर सगळेच खतरनाक म्हणतो म्हणलेला. ओंकार कांबळे हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. धडाकेबाज खेळी करतो या संग्रामात. आणि स्ट्राईकला आलाय तो महेश पठारे आणि रोहन गायकवाड उर्फ मलिंगा. तुमचंही स्वागत आहे. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. सामना सुरू होतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू.
सुंदरसा टाकला चेंडू ओंकारने, खेळाडू काही समजलं नाही, निर्धाव चेंडू. प्लेस केलेला चेंडू बघा काय होतंय आणि खणखणीत चौकार. बेहतरीन बल्लेबाजी इस गेंद में और ये मिला है चौका. आदेश इंगळे, प्लीज कम ऑन द स्टेज. सोन्या चंदलकर उठलाय. अरे लगा काही वेगळा अर्थ काढू लोक. सुंदर असं मारलाय बघा, कारण खेळाडू उपस्थित नाही. रिव्ह्यू घेतला, चला ओके. सोन्या नाना दौडकर चांगला पळत होता, पण त्या पायाला बहुतेक खेच लागली आणि चौकार. आधीच त्या पायाला इंजर्ड आहे थोडासा तो. नाही बघितलं जाईल. आता आम्ही इकडे, तुम्ही इथे नाही. आता ओंकार कांबळे तुम्हाला निर्णय देणार. हे बघा पटकन काय असेल ते सांगा. नो बॉल नाही. आणि आताचा चौकार. पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी, हॉट कॉफीचे मालक. आणि आउट झालाय मलिंगा. संघाला बसलेला आहे मोठा धक्का. शुभम सुरवशी. शुभम सुरवशी आलेत खेळायला. त्यांचं लग्न आहे लवकरच, तरी इथं खेळतात ते. तुषार गोंगाने एवढे हसतात की त्यांचा आवाज इथपर्यंत आला. पुढील चेंडू. आणि सुंदर असा टोलला चेंडू, रिव्हर्शिपचा पुरेपूर फायदा आणि चौकार. पुढील चेंडू आणि सुंदर असा टोलला चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि वन बाउस चौकार. सुंदर अशी पारी खेळतोय संघासाठी शुभम. आणि षटक संपलंय. एका षटकानंतर 16 धावा. चोवीस चेंडू 50 धावांची गरज. आणि पुढील षटक घेऊन आलाय तो जगदीश हरिसिंग परदेशी. बघू आता जगदीश आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राइकला आहे तो शुभम पठारे, धडाकेबाज असा फलंदाज. शुभमची जोडी मैदानात.
आकाश सुभाष ढवळे आलेले आहेत. आपलं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. सुंदरसा टाकला चेंडू, निर्धाव चेंडू. आकाश विनंती येते यायचे लगेच. पुन्हा एकदा चकले, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी टाकतोय जगदीश. आणि उत्तुंग असा मारलाय, बघूया काय होतंय. गाच्या क्षेत्ररक्षण, झेल सुटलाय. पुढील चेंडू जगदीशचा. ओ, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय संघासाठी जगदीश. ओ, उत्कृष्ट अशी विकेट किपरिंग केली. आणि संघाला बसलेला मोठा धक्का, त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो प्रवीण उर्फ बाळा हरपळे. पाणी पिऊन झालं असेल तर आकाश ढवळे माईक पशी यायचंय. लवकरात लवकर या. आश अरे ये, तुझ्या कॉमेंट्रीची तर खूप गरज आहे. चेंडू निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी केली जगदीशने. आताच्या या ओव्हर मध्ये 2च धावा. अशाने संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. महाराष्ट्र तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष लखन शेठ पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चालू करा. देवीदास इकडे तिकडे पळतोय. देवाची बी हाड्या हाड्या चालले वाटत. उत्तम फाटका मारत चकलेले. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो ओंकार आमनावे. नावाला साजेल असं कार्य करतोय संघासाठी ओंकार. चालू करा सामना चालू करा. रिव्ह्यू कशासाठी घेतलाय? वाईड ना? ओके सर, चेक करतोय.
चेक चेक माय चेक 1 2 3 माय चेक. आकाश येत नाही. आकाश खूप सारा जेवलेला आहे त्यामुळे त्याचं पोट भरलेलं आहे. वाईट नाही. चालू करा. पुढील चेंडू ओंकारचा. निर्धाव चेंडू. धडाकेबाज गोलंदाजी करतोय ओंकार. बघूया काय होते आता. गाच्या क्षेत्ररक्षण देवाचं पण थोडा अवघडच कॅच होता. देवाने प्रयत्न केला. देवाचा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणता येईल इथे. जाऊ दे आपल्याला काय करायचं. पुढील चेंडू ओंकारचा सामना करतो शुभम. वाईट चेंडू अवांतर धाव संकेत भर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय ओंकार. पुन्हा एकदा वाईट बॉल. आताचा निर्धाव चेंडू म्हणता येईल इथे. आले ते आकाश. तुझं खूप खूप स्वागत. तुझीच अपेक्षा होती तर या मैदानावर तू खूपच मनोरंजन करतो. दुबईवर डायरेक्ट फोन आले की आकाशचीच कॉमेंट्री ठेवा. सुंदर असा मारलाय बघा काय होतंय. सूर्यकाचा झेल आणि संघाला बसलेला मोठा धक्का शुभमच्या रूपाने आणि षटक संपलं. हा काय रे. आणि या सर्व मॅच मध्ये महत्वाची अशी मैदानासाठी पाण्याची व्यवस्था केली. प्रमोद सुनील साळवे आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार. सांगतो 1 मिनिट थांबा. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद सुनील साळवे खूपच मोलाचं सहकार्य करतात. फुरसुंग गावासाठी म्हणलं तरी हरकत नाही. तुमचं मनपूर्वक आभारी आहे फुरसुंगी गाव. सत्ता ग्रुप फुरसुंगी आयोजित शिवशंभो चषक 2024 भव्य सिंगल हाफिज स्पर्धा आणि याचं पारितोषिक आहे रोख रुपये 51,000. सन्माननीय संतोष भाऊ पवार, गणेश आबा ढोरे, चंद्रकांत पप्पू शेठ धमाळ यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांकाचं प्राइज आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 21,000 शंकर भाऊ धमाळ आणि प्रदीप भाऊ पवार यांच्या सौजन्याने. पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद. चोरगडे धावबाद झालेत आणि या सामन्यांसाठी आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्यात. हर्षवर्धन हरपळे पाटील,
युट्यूब साठी सौजन्य दिलंय सागर शेठ प्रकाश नाना हरपळे, मयूर शेठ हरपळे, रवी शेठ चोरगडे, अक्षय शेठ कांबळे. सर्व सामन्यांसाठी 10 संघांसाठी टी शर्टचं सौजन्य दिलंय अमोल शेठ मोडक आणि अजय शेठ काळे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ठेवले स्वप्नील शेठ सातव, प्रसाद शेठ हरपळे. सुंदर प्लेस केले चेंडू. आताची एक धाव. बेस्ट बॅट्समन साठी सायकल ठेवले ऍडव्होकेट शुभम कोळपे. बेस्ट बॉलर साठी सायकल ठेवले सूरज नामदेवराव दिगे. बॉल साठी सौजन्य दिलंय सुंदर असा मानलेला काय पंच षटकार. बॉल साठी सौजन्य दिलंय मानविका डेव्हलपरचे मालक गणेश भाऊ पवार. साऊंडचं सौजन्य ओंकार कामटे आणि बाळासाहेब कामटे. आणि महत्वाची अशी पाण्याची व्यवस्था दिली प्रमोद सुनील साळवे. मनपूर्वक सर्व बक्षीसदात्यांचे आभार आणि विशेष सहकार्यावाल्यांचे मनपूर्वक आभार. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू. आताची एकच धाव. विशेष सहकार्य दिलंय असे उपसभापती अनिल भाऊ टिळेकर. साखर कारखान्याचे संचालक अमोलताते हरपळे. फुरसंगी विद्युत कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन शेठ कामटे. युवा नेते प्रजित आबा हरपळे, राहुल शेठ हरपळे. उत्कृष्ट क्रिकेटर गणेश शेठ कामटे, अनिकेत शेठ पवार, अजय बाळासाहेब लेंडे, अक्षयदादा हरपळे, निलेश उर्फ लखन पवार, मयूर हरपळे. सुमित चंद, प्रणव हरपळे, सूरज पवार, ऋषी चोरगडे, प्रकाश कामटे, नवनाथ भाडळे. साहिल पवार. सर्व विशेष सहकार्यवाल्यांचे आभार. वाईट चेंडू अवांतर धाव संकेत भर. आणि षटकार. यावर षटक संपलं. सहा चेंडू 26 धावांची आवश्यकता. खूपच चाललेला रोमहर्षक सामना. डोळ्यांचं पार न भेटण्याचा सामना चालू आहे मैदानात. दोन्ही संघाला जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. वाटलं नव्हतं एवढा रोमहर्षक सामना होईल. आणि पुढील षटक घेऊन आलाय तो प्रशांत उर्फ बाबू वारे. स्ट्राइक लाई जयपाल, नॉन स्ट्राइक लाई बाळा. 6 बॉल 26 धावांची गरज. पुढील चेंडू. उत्तुंग टाकला चेंडू. निर्धाव चेंडू. बॉलर बॉल टाकल्यानंतर हसा.
आणि सुंदर असा मारलाय चौकार. सगळे बॅटी खाली दे असा देवी कामट्याचा दावा. नारळ अरे सगळे सगळे बॅटी खाली दिल्यावर सगळे षटकार गेल्यावर मॅच हारसान तुम्ही. असं काही बोलू नको तू. चौकार. तीन षटकाराची गरज. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. तीन षटकारांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज. आणि अशा तऱ्हेने नवनाथ कामटे यांच्या बाजूने सामना झुकलेला. हसा खेळा पण शाळेची शिस्त पाळा अशी न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या शिकवण होती. वाईड बॉल. धाव संख्येत 1 वाढ. जिंकण्यासाठी 2 चेंडू 16 धावांची गरज. अतिशय कमी धावांची गरज. आणि खेळाडू उपस्थित आणि झेल बाद. आणि एका चेंडूत षटकार मारला तरी 12 रन होतील. डबल दिलं तरी. खेळायला आले ते पिझ्झा शॉपचे मालक अजिंक्य मस्के. खाव गल्लीत त्यांचा पिझ्झा शॉप आहे. एक बॉल 16 धावांची गरज. पुढील होणारा सामना हेमंत झेंडे वॉरियर्स बापूसाहेब काळे सनरायझर्स. याची फिल्डिंग येते. फिल्डिंग लगेच लावून घ्या. चड्डी लंगोट तयार करून तयार राहा आखाड्यात उतरायला. आणि अजिंक्य मस्के आज त्यांनी काही पिझ्झा खाल्ला नव्हता वाटतं. ते फुकलेले आहे. भाऊ फाटे अक्षय कामटे तुम्हाला फोन करतात. तो फोन उचला. पंच तुम्ही आज जा. शेवटची मॅच राहिले. नंतर जेवा 12 नंतर. ज्यांनी आपल्याला पाण्याचं सौजन्य दिले असे सुनील साळवे.